अहो चला ना जरा मोकळ्या हवेत फिरूया, म्हणजे अंगणातल्या अंगणातच जरा फेऱ्या मारूया ना आणि थोडा वेळ तिथे बेंचवर पण बसूया. ऐकताय ना? अहो काय करताय काय एवढं? हा काय आहे, अहो आता मी हे जे बारीक व्हायचं ठरवलंय की नाही, तर ना मला अनेक लोकांनी नेहमीप्रमाणे अनेक उपाय सांगितले, विविध उपाय. आता बघा ना, एकाने मला सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या अंशापोटी, अंशापोटी म्हणजे रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाणी, त्यात 1 अख्खं लिंबू पिळून घ्यायचं. त्यावर लगेच दुसरा म्हणाला छे छे छे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध पण घालायचं. तेही लिहून ठेवलंय. एकाने तर सांगितलं की 8 दिवसाचा प्रोग्राम आहे म्हणे. म्हणजे कसा की आज भाज्या तर फक्त भाज्या खायच्या, मग दुसऱ्या दिवशी केळी तर फक्त केळीच खायची, तिसऱ्या दिवशी म्हणे. अहो काय चाललंय काय तुमचं? हे सगळं तुम्ही करणार आहात? म्हणजे काय माधवी, अहो तुम्हीच तर मला प्रेरणा दिलीत ना. आणि तुम्हीच मला सांगितलं होतं की हे असं रडत बसायचं नाही, तुम्ही असे रडत बसलात तर तुम्ही सगळ्यांना नको नकोसे व्हाल. तुम्हीच मला सांगितलं होतं की नाही. आणि मीही ठरवलं बरं का, मनावर घेतलं बारीक व्हायचं, आणि मग हे सगळे प्रयत्न सुरू केले. हो अहो पण ऍक्च्युली खरं सांगू का हा तुम्हाला, म्हणजे काय आहे ना, इथे काय बारीक बिरीक होणार नाही हो, नाही होणार आहे बारीक. पण कसं आहे, मी एवढे सगळे प्रयत्न करतोय, हे लोकांनी पाहिल्यावर त्यांना माझं कौतुक वाटेल, आणि मग माझं कौतुक वाटलं की त्यांना मी हवा हवासा वाटेल. होय की नाही? हा सांगा मला, वाटेल की नाही? हा हो, हे तुमचं जे काय अजब तर्कशास्त्र आहे ना, माझ्या समजण्या पलीकडचे. बाबाजी, अहो माधवी, मी तुम्हाला 100% खात्री देतो, मी बारीक काही होणार नाही. माझं वजन जय हो कमी कधीच होणार नाही. पण निदान प्रयत्न करतोय असं दाखवतो हो लोकांना, देसाई कंपनींना. म्हणजे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ते माझं असंच प्रेमाने सतत स्वागत करत राहतील, त्यांना मी हवा हवासा वाटेन हो. म्हणून सोपं आहे, काय एवढं न समजण्यासारखं. मला काहीही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. चला जाऊया खाली. चला बाबाजी, यांना काही कळत नाही, यात काय नवीन आहे. जय हो. हा सगळा तिढा मला अंजलीने आधीच सांगितला होता नाना. खरं म्हणजे ती इथे तातडीने शिफ्ट होण्यामागचं कारण सुद्धा हेच होतं. म्हणजे प्रज्ञाच्या घरी राहायचं आणि तिचं म्हणणं ऐकायचं नाही, ते खूप जड जात होतं तिला. कारण प्रज्ञाने तिला इमोशनली खूप सपोर्ट केलाय. पण म्हणून प्रज्ञाचं म्हणणं न ऐकणं म्हणजे आपण प्रज्ञाला हर्ट करतोय असं वाटतंय तिला. पण नाना, तिच्यासाठी दुसरं लग्न हा विचार सुद्धा खूप त्रासदायक आहे हो. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रज्ञा विजय त्यांना भेटून जे म्हणाली ते प्रज्ञाच्या, अंजलीच्या आईच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर बरोबरच आहे. कॉम्प्लिकेटेडच आहे मामला. आणि भावनांचा गुंता असा फटक्यासारखी सोडवता येत नाही ना. रेशीम गाठी असतात त्या. बिचाऱ्या विजयाची भलतीच पंचायत झाली म्हणायची. हो ना, टेन्शनच आलंय त्यांना. म्हणूनच तर तुमच्याशी आणि माईंशी बोलून हे मॅटर सॉल्व्ह करायचं असं ठरवलंय आम्ही. अच्छा अच्छा, म्हणून आधी माईशी बोलायचं म्हणून अर्चू आणि विजया धावल्या का तिच्या बरोबर मार्केटमध्ये? पण नाना, विजयाताईंना काय किंवा माईंना काय, या विषयावर स्वतःहून अंजलीशी बोलणं जडच जाणार आहे. तुम्ही बघितलंत ना अंजली किती रिझर्व्ड आहे. नाही, अशी एवढी नवीन ओळख असताना अशा खासगी विषयावर काय बोलणार त्या. आणि त्याही पेक्षा अंजलीचं नेमकं सुख आणि हित कशात आहे हे ठरवणं फार कठीण आहे. इतरांना आणि स्वतः अंजलीला सुद्धा. बघूया